नमस्कार मित्रांनो, मी निलेश नाईक. मी पुन्हा एकदा माझ्या शेतामध्ये आलेला आहे आणि माझ्या शेतामध्ये दादर पेरलेली आहे. आणि गेल्या 18 तारखेला मी दादर पेरली आणि ह्या दादरीचा ह्याच्यामध्ये मी काम केलं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर 18च्या दिवशी मी दादर पेरली आहे. आणि काल परवापासून हा पाऊस चालू झालेला आहे आणि तुम्हाला सांगतो की दादरीला पावसाची गरज लागत नाही. पाऊस पडला तर दादरीला पुन्हा वखरून आणि पेरावा लागतं. मी तुम्हाला दाखवतो. कारण ही बघा, एवढं वाहून गेलेलं आहे. माझी मेहनत वाया गेलेली आहे आणि मला पुन्हा इथं मेहनत करावा लागेल. आणि ह्या ऑक्टोबर महिन्याच्या आज 27 तारीख येऊन गेलेली आहे आणि पावसाचं वातावरण पुन्हा जसं तसं आहे, हे तुम्ही पाहू शकतात. आणि 2 दिवस लगातार रात्रभर पाऊस पडलेला आहे. आणि दादरच्या शेतामध्ये बघा, हे दादरीच्या शेताला पाणी चालत नाही आणि इथं पाणी वाहून गेलेले आहे. हे माझ्या मेहनतवर पूर्णपणे पाणी फिरून गेलेले आहे आणि इथं नाराजगी मी व्यक्त करतो. कारण 3 महिन्याची मेहनत आहे माझी आणि आज हे माझं क्षेत्र पाहून घ्या. पूर्णपणे माझी दादर ही उगलेली नुकसान झाली आहे. आणि ह्या दादरीच्या एक ह्याच्यामध्ये पोग्यामध्ये माती जाती आणि ती माती कानी पाडती आणि ते कणस येत नाही. हे दादरीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे दादरीला चांगला कणीस किंवा झडत नाही. ठीक आहे, हा ब्लॉग मी पुन्हा एकदा बनवत आहे माझ्या या शेतामध्ये. नमस्कार, मी पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुम्हाला भेटणार आहे.